नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंब्रेला कट कुर्ती कशी सोप्या पद्धतीने कट करायची ते पाहणार आहोत. यामध्ये आपण टॉप पार्ट किती घ्यायचा व तो कसा कट करायचा, त्यानंतर घेर किती घ्यायचा, तो कसा कट करायचा ते पाहणार आहोत. त्यासाठी मी हे 4 मीटर फॅब्रिक घेतलेलं आहे व 1 मीटर अस्तर मी घेतलेलं आहे. हे फक्त मी टॉप पार्टसाठी वापरणार आहे, कारण घेरला याची गरज नाहीये. त्यासाठी आपण मेजरमेंट्स पाहूया. पूर्ण उंची आहे 44, टॉप पार्टची उंची आहे 13 इंच, घेर उंची आहे 31. म्हणजे पूर्ण उंचीमधून जर वरचा टॉप पार्ट कट केल्यानंतर 31 राहतं. अशा प्रकारे 44 पूर्ण उंची होणार आहे, 44 इंच. छाती 36 आहे आपली. 36 मध्ये अंगावर माप असल्यामुळे मी 4 वरती ऍड केलेले आहेत आणि 40 झाले. त्याच्यानंतर 40चा चौथा भाग करून 10 इंच घेतलेला आहे. कंबर 31 आहे. 31 मध्ये 3 मिक्स केलेले आहेत, कारण अंगावर माप आहे म्हणून. हे वाढवणं गरजेचं आहे. 31 प्लस 3 34 झाले. 34चा चौथा भाग काढलाय 8.5 इंच. शोल्डर आपला 14 आहे, त्याचा अर्धा घेतलाय 7 इंच. नंतर मुंडा आहे 6.5. मागचा गळा 3 इंच आहे, पुढचा गळा 7 इंच आहे. बाही लांबी 13 घेतलेली आहे आणि दंडघेर आहे 10, त्याचा अर्धा आहे 5. अशा प्रकारे मेजरमेंट्स आहेत. आता ते आपण कसं कट करायचं ते पाहूया. सुरुवातीला आपण टॉप पार्ट कट करणार आहोत. त्यासाठी आपण आधी अस्तरवर करणार आहोत. आता टॉप पार्टची उंची आहे आपली 13 इंच. तयार उंची आहे आपली 13 इंच. तर आपण 1 इंच वाढून घ्यायचंय. अशा प्रकारे 14. शोल्डर आपला आहे 7. शोल्डर का 7 घेतला आहे आपण, कारण मागचा गळा आपला 3 आहे, म्हणजे पॅक गळा आहे. गळा जर 4 किंवा 3, 2 असा असला तर शोल्डर अर्धा घ्यायचा. जेवढा शोल्डर असेल आपण त्याच्या अर्धा घ्यायचा. त्याच्यानंतर 1 इंच खाली यायचंय आपल्याला. इथून 2.5 घ्यायचंय. सगळ्यांसाठी सेम आहे हे. अशा प्रकारे इथं मुंडा माझा आहे 6.5. हा मी छातीचा 6वा भाग प्लस 0.5 म्हणजे अर्धा इंच असा मिक्स करून घेतलेला आहे. सगळ्यांसाठी सेम फॉर्म्युला असणार आहे. छातीचा 6वा भाग प्लस 0.5 अशा प्रकारे हा मी 6.5 घेतलाय. छाती माझी आहे 36, परंतु आपण 4 प्लस केलेले आहेत. 40 झाली. 40ला चौथा भाग आहे 10. तर आपण छाती घेतली आहे 10. त्याच्यानंतर 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. तुम्ही 2 पण घेऊ शकता. अशा प्रकारे. त्याच्यानंतर कंबर आहे आपली 8.5. 34चा चौथा भाग 8.5 झाला. आता इथं आहे 8.5. आपण 1 इंच पाठीमागं पुढं दोन्हीकडे टक्स घेणार आहोत, म्हणून 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे मी आणि पुढं 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. अशा प्रकारे. इथं आपण 1 इंच वरती जायचं आहे. हा टक्स आपण 4 इंचावर घेणार आहोत. इकडं अर्धा इंच आणि इकडं अर्धा इंच. याने काय होतं, फिटिंग खूप छान बसते. आणि इथून सरळ असं घ्यायचं. अशा प्रकारे. आता आपला मुंडा घ्यायचा इथून. इथं
हा मागच्या साठी घ्यायचा आहे आणि पुढच्यासाठी इथूनच असा आतमधून अर्धा इंच घ्यायचा आहे, अशा प्रकारे. पण गळा रुंदी घेणार आहोत आधी 3.5 इंच. हा मागचा आहे, हा मागचा गळा आहे. अशा प्रकारे आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे. हे बघा, परत 7 इंच आपलं शोल्डर आहे, मुंडा आहे 6.5. त्याच्यानंतर गळा आहे आपण 3 इंच घेतलाय, इकडे 3.5 घेतला आहे. छाती आहे आपली 10 घेतलाय आपण, छाती आहे 9, परंतु आपण 4 मिक्स करून 40चा चौथा भाग 10 आला आणि इथं 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. इथं पण 1.5 इंच मार्जिन घेतलंय, 1 इंच टक्ससाठी घेतला आहे आणि कंबरचा चौथा भाग घेतलेला आहे. उंची आपण 13+1 घेतलेला आहे. अशा प्रकारे ड्राफ्टिंग झालेलं आहे आपलं. आपण आता सुरुवातीला बॅक कट करून घेऊ, नंतर पुढचा गळा कट करून घेऊया आपण. याच्यामध्ये हे कट करून टाकायचं आहे, त्याचबरोबर हे सुद्धा कट होणार आहे आपलं. आता आपण कट करून घेऊया. मागचा मुंडा कट करायचा आहे आपल्याला. हा अशा प्रकारे बॅक कट झालेला आहे. आता आपण फ्रंट घेऊया. फ्रंटचा आपला गळा आहे 7. 7.5 घ्यायचा आपल्याला. आपण गळा नंतर कट करणार आहोत, कारण कॅनव्हस लावल्याशिवाय आपण गळा कट करत नाही. आता याच्यानंतर आपण घेर किती घ्यायचा ते पाहूया. आता आपण घेर कसा कट करायचा ते पाहणार आहोत. आता हे बघा, हे 4 फोल्ड केलेलं आहे मी. हे 2, हे असं आणि हे असं, हे 4 फोल्ड केलेलं आहे कापडा. त्याच्यानंतर जो आपण कट केलेला भाग होता टॉपचा, तो घ्यायचा आहे. आणि तो बघायचा किती आहे ते. साधारण 11 आहे हा. कंबर आपली 11 आहे विथ मार्जिन. तर कुठं 11 येते ते पाहायचं आपण. इथं येते 11. अशा प्रकारे. आता इथून बघायचं आपल्याला हे किती येत आहे. इथून 13.5 येते, इथं पण 13.5 बघायचंय, इथं पण 13.5 बघायचं आपल्याला. आता इथं पण 13.5 बघायचंय, इथं पण 13.5. अशा प्रकारे. आता खालचा घेरची उंची आहे आपली 31, पण 1 इंच मिक्स करायचा.
इथून बघायचं 31 कुठं आहे ते. इथं 31 येत आहे. असं प्रत्येक ठिकाणी 31 असं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे कापड बरोबर येते कारण पन्ना आहे, 44 पन्ना आहे, त्याच्यामुळे आपल्याला जोड द्यायची काही गरज नाहीये. आता हे आपण आता इथे मी पिको करणार आहे, त्यामुळे मी एक्स्ट्रा काही सोडलेलं नाहीये. अशा प्रकारे. आता अशा प्रकारे आपलं मार्किंग झालेलं आहे. आता आपण कट करून घेऊ. हे बघा, हे अशा प्रकारे. हे कापड स्ट्रेचेबल होतं. ज्यावेळेस आपण असा तिरकी घडी टाकतो, त्यामुळं हे जरा स्ट्रेचेबल होतं कपडा. त्याच्यामुळे जरी थोडा कमी असला तरी चालतो. आता आपण कट करून घेऊ. हा झाला. हा आपला घेर कट झालेला आहे आता. आता आपण टॉप पण कसा कट करायचा ते पाहणार आहोत. आता टॉप सुद्धा आपल्याला क्रॉसमध्येच कट करायचा आहे. त्याच्यामुळं काय होतं, लुक खूप छान येतो. कारण याच्यावर चेक्सची डिझाईन आहे, त्याच्यामुळे सरळ चेक्स चांगले दिसत नाहीत. म्हणून मी याला क्रॉसमध्ये कट करणार आहे. हे टॉप कट करण्याची एकदम सोपी पद्धत आहे. आधी अस्तर कट करून घेतलं तर आपण बॅकचा मुंडा घेतलेला आहे, कारण दोन्हीला हे करायचं, नंतर हा मुंडा आपण कट करणार आहे. अशा प्रकारे एकदम आपले, कारण हे 4 फोल्ड आहे ना, एकदम दोन्ही पण पार्ट आपले कट होणार आहेत. आता हे दोन्ही पार्ट्स झालेले आहेत.
अशा प्रकारे इथं कॅनव्हास लावायचा आहे आणि हे सगळं स्टिच केल्यानंतर पलटी मारलं तरी चालते, नाहीतर मग इथून असं कॅनव्हास लावून गळा लावायचा. अशा 2 प्रकारचे 2 झालेले आहेत आपल्या. आता आपण हे टॉपचं झालेलं आहे. आता आपण स्लीव्ज कट करणार आहोत. त्यासाठी उंची आपण घ्यायची आहे 13 उंची आहे आपली, तर आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. 14 मुंडा उतार घ्यायचा आहे 4 वर. आता आपली छाती आहे 36 म्हणून 9 ची घडी असते. एक्स्ट्रा मी थोडंसं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपलं 7 छातीचा 6वा भाग प्लस 1 असं करून मी आकार देणार आहे मुंड्याला. दंड घेरा आहे आपला 5 2 इंच मार्जिन. अशा प्रकारे इथं नंतर आपण फ्रिल लावणार आहोत. अशा प्रकारे आपले स्लीव्ज कट झालेले आहेत. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला अंब्रेला कट म्हणजे इथून जो कट असतो तो अशा अंब्रेला कट फ्रॉक अशाच प्रकारे तुम्ही गाऊन पण बनवू शकता. याची हाईट फक्त वाढवून घ्यायची, उंची वाढवली की त्या प्रकारे गाऊन तयार होतं. मग अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला अंब्रेला कट कुर्ती कट झालेली आहे.